हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोणावळ्याच्या बैठकीमध्ये काय डील झाली? बारसकरांचा मनोज जरांगे यांना सवाल। तर डील झाल्यामुळे सरसकट आरक्षणाची मागणी सोडली, बारसकर यांचा दावा। आरक्षणावर प्रश्न विचारल्यामुळे विनयभंगाचा आरोप। आंदोलनादरम्यान कुणाच्या घरामध्ये भाकरी खाल्ली, कोणत्या माऊलीकडून पाय दाबून घेतले, आम्हालाही बोलता येतं, बारसकरांचा जरांगेंना इशारा। पुण्यामध्ये मनोज जरांगे यांच्यावर 420चा गुन्हा दाखल। हिम्मत असेल तर अब्रू नुकसानीचा दावा करा, मी कोर्टात पुरावे देतो, अजय बारसकर यांचं जरांगेंना आव्हान। उद्या सकाळी जरांगेंचा बुरखा फाडला जाईल, अनेक लोक सत्याचे बॉम्ब फोडतील, अजय बारसकर यांची माहिती। बंगार लोकांना उत्तर द्यायला मोकळा नाही, लढा विजयाकडे जाताना राक्षस खोड्या करतात, बारसकरांच्या आरोपांवर जरांगेंचं उत्तर। अजय बारसकर यांचा देहू संस्थानाशी संबंध नाही, मनोज जरांगेंना आमचा पाठिंबा, बारसकरांबाबत देहू संस्थानाचा खुलासा। अजित पवार गटाचा लोकसभेच्या 10 जागांवर दावा, मात्र कुणाला किती आणि कोणत्या जागा हे वरिष्ठ नेते ठरवतील, जागा वाटपावर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। नारायण राणेंची लोकसभा निवडणुकीची उमेदवारी निश्चित, रत्नागिरी सिंधुदुर्गमधून राणे लोकसभेच्या मैदानामध्ये उतरणार, तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुद्धा लोकसभा लढवण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। लोकसभेबाबत अद्याप कुठलाही निर्णय नाही, वरिष्ठांशी बोलल्यानंतर निर्णय घेणार, राणेंची प्रतिक्रिया। तर कुणीही लढू द्या, विजय शिवसेनेचाच होणार, राणेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचं वक्तव्य। नारायण राणेंमध्ये लोकसभा लढण्याची हिंमत नाही, निवडणुकीत पराभव होईल हे राणेंना माहिती, विनायक राऊतांची राणेंवर टीका। तर कुत्र्या मांजरांना घाबरत नाही, राणेंचं विनायक राऊतांना उत्तर। चर्चांवर नावं फायनल होत नसतात, राणे नार्वेकरांच्या उमेदवारीबाबत देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। तर पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार, राहुल नार्वेकर यांचं वक्तव्य। लोकसभा लढण्याची प्रत्येकाला इच्छा, उदयनराजेंकडून पुन्हा लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त। तर जागा वाटपासंदर्भात महायुतीची चर्चा सुरू, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाचं किल्ले रायगडावर अनावरण, संघर्षाची सुरुवात करण्याकरता प्रेरणा देणारी ही तुतारी, पक्षचिन्ह अनावरणाच्या वेळी शरद पवारांचं वक्तव्य। तब्बल 40 वर्षांनंतर शरद पवार रायगडावर गेले, याचं क्रेडिट अजितदादांना। शरद पवारांची तुतारी कुठे आणि किती वाजते लवकरच कळेल, उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। महानंदा आणि केंद्राच्या एनडीडीबी सोबतच्या करारामध्ये नेमकं काय आहे ते जाहीर करा, किसान सभेच्या अजित नवलेंची मागणी। महानंदा कुणाची खासगी संपत्ती नाही अशी टीका। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।